जय हरी. एकादश स्कंधाचा 14वा भाग. काल आपण प्रियव्रत याची वंशावळ पाहता पाहता वृषभदेवांचा विचार केला. वृषभांच्या 100 मुलांपैकी सगळ्यात वडील मुलगा जो भरत, त्याची स्थिती बघितली. जड भरत याबद्दल माहिती ऐकली. बाकीच्यांच्यापैकी 81 कर्ममार्गाचे प्रवर्तक होते. 9 जणांना 9 खंडांचं अधिपती केलं. बाकी जे उरले 9 ते मात्र पूर्ण ब्रह्मज्ञानी होते. ते कोण होते? कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन. हे सगळे परमहंस होते. आत्माभ्यास करून परिपक्व स्वरूपानुभव त्यांनी प्राप्त करून घेतला होता. स्वतः सच्चिदानंद स्वरूपी स्थित होऊन साधकांना ते सच्चिदानंद स्वरूपाचं दर्शन करवून देत. संपूर्ण सृष्टी भगवत स्वरूप पाहणारे ते 9 महात्मे आत्मशांतीनं मोठे शोभून दिसत. ब्रह्मज्ञानात ते जसे पारंगत होते तसेच शब्दज्ञानात पण ते निष्णात होते. ते जसं भ्रमरहित तसंच आत्मरहित होते. त्यांच्या हृदयातील परिपक्व ब्रह्मानुभव इंद्रियांच्याद्वारा बाहेर ओसंडत होता. मनात आसक्ती नसल्यानं त्यांची गती अकुंठित असे. निष्कामपणे ते पृथ्वीवर संचार करत. एकदा विदेही जनकानं मोठा यज्ञ केला. मोठमोठे ऋषीगण तिथे एकत्र जमले. होमाची समाप्ती होऊन पूर्णाहुतीची वेळ आली आणि तितक्यात हे 9 परमहंस सहजगत्या तिथे आले. सगळ्यांना, विशेषतः जनकांना खूप आनंद झाला आणि मोठ्या आनंदानं त्यांचं स्वागत केलं. त्यांची पूजा करून राजानं मोठ्या प्रेमानं विनंती केली की आत्यंतिक क्षेम आणि शाश्वत कल्याण म्हणजे काय ते कृपा करून सांगावं. भागवत धर्मच आत्यंतिक क्षेमाचं वर्म असल्यानं एकाचं वर्णन म्हणजेच दुसऱ्याचं वर्णन होय. भागवत धर्म सांगा अशी जनकानं विनंती केली खरी, पण तो ऐकण्यास अधिकारी लागतो हेही त्याला ठाऊक होतं. बरं, यापूर्वी जेव्हा वसुदेव देवर्षी नारदांशी बोलत होते तेव्हाही त्यांनी हाच प्रश्न विचारलेला होता, नाही का? तर भागवत धर्माची ख्याती ही काही विलक्षण आहे. हा धर्म जर प्रेमानं स्वीकारला, म्हणजे त्याचं जर प्रेमानं आचरण केलं तर श्रीपती संतुष्ट होऊन स्वतः सेवकाच्या अधीन होतो. आता शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र जर आपण पाहिलं तर साक्षात भगवंतानी 36 वर्ष त्यांच्या घरी सेवा केलेली आहे. वास्तविक भगवान भागवत धर्माच्या प्रेमाकरता भक्तांचे अनेक जन्म सोसतो. अशा या भागवत धर्माला जो कोणी अनन्य भावानं शरण जातो त्याला परमात्मा प्रसन्न होऊन आपलं सर्वस्व अर्पण करतो. ज्याला भगवंत हवा असतो, असं वाटतं की मला भगवंत पाहिजे, भगवंत हवा, तर तो भागवत धर्म श्रवण करण्यास अधिकारी होय. बघा, कधीकधी आपल्याला आपल्या घरासमोर जवळपास कुठेतरी भागवत कीर्तन श्रवण करण्याची संधी मिळते. एवढंच नाही तर आपल्या मोबाईलवरही ऐकण्याची संधी मिळते. पण आपलं तिथे भाग्य कुठेतरी कमी पडतं आणि सगळं मिळत असूनसुद्धा आम्ही त्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण का? तर तो भगवंत आपल्यापर्यंत येतो आहे, पण तो आमचा आत्ता अधिकार नाही, म्हणून आम्हाला ते श्रवणाचं सुख घेता येत नाही. परंतु ज्यांच्या अंगी हा अधिकार नाही त्याने अनन्य भावानं संतांना शरण जावं, म्हणजे ते कृपाळूपणानं त्यांना उपदेश करतात. जनक राजाची जिज्ञासा आणि अत्यंत नम्रता पाहून त्या
9ही अर्षभांना मोठा संतोष झाला. आणि या जनक राजाने या परमहंसांना काही प्रश्न विचारले. कोणते प्रश्न विचारले? तर सगळ्यात पहिल्यांदी भागवत धर्माचं लक्षण कोणतं? दुसरा प्रश्न, भगवत भक्त कसे असतात? तिसरा प्रश्न, माया कशी खेळ करते? चौथा प्रश्न, अज्ञजनांचा तिच्यातून तरणोपाय कसा? पाचवा प्रश्न, परब्रह्माचं लक्षण कोणतं? सहावा प्रश्न, कर्म कशास म्हणतात? सातवा प्रश्न, अवतारांची संख्या किती? आठवा प्रश्न, अभक्तांना अधोगती का प्राप्त होते? आणि नववा प्रश्न, कोणत्या युगात कोणता धर्म चालतो? या प्रश्नांची पुढे जनक राजाला अर्षभांनी एकेकाने एक एक उत्तरं दिलेली आहेत. आता खरं म्हणजे खरं भाग्य कोणतं? तर देहबुद्धी म्हणजे देह मीच आहे ही भावना हे सगळ्या दुःखांचं मूळ हिच्यातच सापडतं. अर्थात परमार्थात देहाची आसक्ती नाहीशी करण्याचा मुख्य प्रयत्न असतो. हे जरी खरं तरी परमार्थाचं साधन म्हणून मनुष्य देहाला सर्वोत्तम महत्त्व आहे. म्हणून मनुष्य जन्म मिळणं हे पहिलं भाग्य. हे भाग्य पुष्कळांच्या वाट्याला येतं, पण देहाचा उपयोग भलत्याच गोष्टींकरता केल्यानं जीवाचं मोठं नुकसान होतं. मनुष्य देहाचा भगवंतासाठी उपयोग करणं म्हणजे जीवनाचं सार्थक समजावं. ते करायला संत शिकवतात, म्हणून संतांची संगत घडणं हे त्याहूनही मोठं भाग्य होय. सगळ्या देहांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या योनींमध्ये नरदेह अत्यंत दुर्लभ असल्यानं तो प्राप्त होणं महाकर्म कठीण असतं. पाप आणि पुण्य समसमान झालं म्हणजे नरदेह प्राप्त होऊन जीव या कर्मभूमीत येतो. पाप पुण्यात काही कमी जास्त झालं तर जीव स्वर्गास तरी जातो किंवा नरकात पडतो. कर्म समान झालं म्हणजे नरदेह प्राप्त होतो ही गोष्ट खरी. तरीही सगळ्यांची वासनाबुद्धी काही सारखी असत नाही. तिच्यात मोठी विषमता आढळते. एखाद्यामध्ये पापबुद्धी प्रबळ तर दुसऱ्यामध्ये पुण्यबुद्धी प्रबळ असते. मोठ्या मुश्किलीनं या दोहींची समता घडून माणूस जन्माला येतो. अशा संकटानं प्राप्त झालेला मनुष्य देह जीव कामवासना आणि पैसा यांच्या नादी लागतो. आता त्याला काय करावं? तर बहुसंख्य माणसं या दोन गोष्टींसाठी यातायात करतात आणि आयुष्याचं मातेरं करून घेतात. नेहमी कनक आणि कांता याविषयी त्यांची बडबड चालू असते, म्हणजे पत्नी आणि पैसा. तर दिवसभर पोटासाठी खटपट केल्यानंतर वेळ मिळालाच तर उपहास, टवाळकी, निंदा, झोप किंवा यथेच्छ सोंगट्या खेळण्यात काळ वाया घालवतात. मुळातच क्षणभंगूर असणाऱ्या देहाबद्दल त्यांना मोठा अभिमान असतो. म्हणून प्रपंचामध्ये राम नाम तोंडी येणं हे पहिलं भाग्य. त्यातल्या त्यात भगवंताशी एकरूप झालेले भक्त भेटणं हे त्याहूनही मोठं भाग्य. जेव्हा कोटी पुण्य फळ देण्यास सिद्ध होतात तेव्हाच भगवत भक्तांची प्रत्यक्ष भेट होते. ज्यांना भगवत भक्तीची अत्यंत गोडी असते त्यांच्यावर भगवंताचंही अत्यंत प्रेम असतं. त्या प्रेमाच्या लोभामुळंच परमात्मा आपलं निर्गुणपण विसरतो आणि सगुण अवतार धारण करतो. म्हणून अंगी निष्कामता बाणून दृष्टी आत्मस्वरूपाकडे वळली असेल तरच हरिप्रियांची भेट होते. ही मोठी दुर्लभ गोष्ट आहे. वाघिणीचं आणि सिंहिणीचं दूध मिळू शकेल, चंद्रामृतही हाती येऊ शकेल, पण हरिप्रियांची भेट मात्र होणार नाही. त्याला मोठं भाग्यच लागतं. हरिप्रियांच्या भेटीनं संसाराचं संकट बाधत नाही आणि जन्ममरण समूळ नाहीसं होतं. संत निष्पाप आणि निर्मळ असतात.
त्यांच्या दर्शनानं कलिमल तात्काळ नाहीसा होतो, अक्षरशः नाश पावतो. ते जात्याच अत्यंत पवित्र आणि पावन असतात, ते म्हणजे संत. आणि गंगा सर्व जगाला पवित्र करते, पण तीच गंगा स्वतःचं पाप नाहीसं होण्यास संतांच्या चरणसंगाची इच्छा करते. आता संतांचा चरणसंग लागला म्हणजे काय होतं, तर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी. म्हणजे लाभत असे, एका क्षणाला आपल्याला सुख मिळतं, पण केव्हा, जेव्हा संतांच्या चरणाचा संग केला तेव्हा. आणि या संतांच्या चरणाच्या संगाची इच्छा गंगा करते आणि त्यांचं दर्शन ही चित्स्वरूप गंगाच होय. केवळ दर्शनानं संसाराची आसक्ती ही नाहीशी करते. तिच्या पुढे तीर्थाच्या महिम्याची प्रतिष्ठा राहत नाही. म्हणून सत्संगतीचं महात्म्य वर्णन करताना श्रुतीसुद्धा मौनावतात. तर संत संगतीचं महात्म्य हे इतकं काही थोर आहे, ते ज्यांना लाभतं ते खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत. जय हरी.